येरमाळा यात्रेवर आधारित काव्य. चैत्राची चाहूल लागताच धरती हसते नव्याने. चैत्राची चाहूल लागताच धरती हसते नव्याने. येरमाळा तीर्थक्षेत्र नगरी सजते भक्तीच्या रंगामध्ये. डोंगर कपारी गुंजतो नाद ढोल ताशांचा गजर. डोंगर कपारी गुंजतो नाद ढोल ताशांचा गजर. भक्तांच्या ओठी नामस्मरण, आईचा अखंड जयघोष भरभर. येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रांग लागते लांबच लांब. येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रांग लागते लांबच लांब. नवस फेडायला येती सारे मनात घेऊन श्रद्धेचा थांब. कुंकवाचा सुगंध दरवळे ओवाळणीची उजळते आरती. कुंकवाचा सुगंध दरवळे ओवाळणीची उजळते आरती. चरणी ठेवी ती भक्त मन विसरती सारे दुःख व्यथा भारती. पालखी निघे गाव भरून गजर होई जयदेवीचा. पालखी निघे गाव भरून गजर होई जयदेवीचा. भजन कीर्तनात रंगते जन साज चढे भक्तिभावाचा. चैत्रातील हा सोहळा आनंदाचा सागर ठरतो. चैत्रातील हा सोहळा आनंदाचा सागर ठरतो. नाती गोती जुळवताना मन पुन्हा एकदा फुलतो. मन पुन्हा एकदा फुलतो. चैत्रेत गजबजले बाजार. जत्रेत गजबजले बाजार हास्य उमटते प्रत्येक चेहऱ्यावर. जत्रेत गजबजले बाजार हास्य उमटले प्रत्येक चेहऱ्यावर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंद नाचे सगळ्यांच्या अंतरावर, सर्वांच्या अंतरावर. आईच्या कृपेचा स्पर्श जणू, आईच्या कृपेचा स्पर्श जणू जीवनाला नवा अर्थ देतो. येरमाळ्याची ही यात्रा भक्तीचा दीप सदैव पेटवतो. चैत्र महिन्यातील येरमाळ्याची यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे. ती भाविकांच्या मनातील भक्ती जागवते आणि ग्रामीण जीवनात आनंद, एकात्मता आणि उत्साह निर्माण करते. लाखो भाविकांची उपस्थिती आणि येरमाळ्याच्या डोंगरावर वेस्टला जाणारा चुना हे या यात्रेची खास वैशिष्ट्ये आहेत. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा तीर्थक्षेत्र येथे येडेश्वरी देवी यांच्या मंदिरात चैत्र महिन्यात भरणारी यात्रा ही मराठवाड्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धेची मानली जाते. चैत्र यात्रेचे महत्त्व. ही यात्रा मुख्यतः चैत्र नवरात्र दरम्यान भरते. या काळात देवीची विशेष पूजा, आरती आणि धार्मिक विधी केले जातात. हजारो भाविक दूरवरून येऊन देवीचे दर्शन घेतात. येरमाळ्याच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी. 1. देवीचे दर्शन. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात. नवस पूर्ण करण्यासाठी अनेक जण येतात. पूजा, अर्चा, अभिषेक, विशेष अभिषेक, नवस फेडणे, नारळ फोडणे अशा विधींचा समावेश असतो. 3. पालखी सोहळा. देवीची पालखी गावातून काढली जाते. भजन, कीर्तन, ढोल ताशांच्या गजरात वातावरण भक्तिमय होते. सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये. यात्रेत मोठी जत्रा भरते. खेळणी, वस्त्र, खाद्यपदार्थांची दुकाने असतात. लोककला, कीर्तन, गोंधळ, भजन यांचे आयोजन केले जाते. नातेवाईक आणि कुटुंबीय एकत्र येऊन सामाजिक बंध अधिकच दृढ होतात. चैत्र महिना हा शेतीच्या कामांपासून थोडा मोकळा काळ असल्याने गावोगावचे लोक मोठ्या संख्येने येतात. यात्रा ही फक्त धार्मिक नसून सामाजिक मेळावा देखील असते. चैत्र महिन्यातील येरमाळ्याची यात्रा ही श्रद्धा, परंपरा, संस्कृतीचा सुंदर संगम आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा तीर्थक्षेत्र हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून त्याला भौगोलिक आणि धार्मिक अशा दृष्टीने मोठे महत्त्व आहे. भौगोलिक महत्त्व. येरमाळा हे गाव धाराशिव जिल्हा माजी उस्मानाबादमध्ये वसलेले आहे. त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत. हे स्थान मराठवाडा प्रदेशात असून प्रमुख रस्त्यांद्वारे सहज पोहोचता येते. निसर्गरम्य परिसर. येरमाळा परिसर डोंगररांगा, टेकड्या आणि नैसर्गिक शांततेने नटलेला आहे. जलस्रोत. येथे काही प्राचीन कुंडे, विहिरी आणि पवित्र जलाशय आहेत, ज्यामुळे तीर्थक्षेत्राला अधिक महत्त्व प्राप्त होते. येथील हवामान तुलनेने उष्ण आणि कोरडे हवामान असले तरी धार्मिक वातावरणामुळे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. येरमाळा हे मुख्यतः येडेश्वरी देवी, येडाई येडेश्वरी माता यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येडेश्वरी देवी ही शक्तीची स्वरूप मानली जाते. अनेक भाविक तिची कुलदैवता म्हणून पूजा करतात. नवसाला पावणारी देवी, भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी म्हणून देवीची ख्याती आहे. नवस फेडण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
यात्रा आणि उत्सव. नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात्रेच्या काळात हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. पारंपरिक जत्रा, भंडारे आणि धार्मिक कार्यक्रम होतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून स्थानिक लोककथा आणि पुराणकथांशी त्याचा संबंध आहे. पूर्वीपासूनच संत, साधू आणि भक्तांची साधना येथे होत आली आहे. येरमाळा तीर्थक्षेत्र हे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. भौगोलिकदृष्ट्या शांतरम्य आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असे हे ठिकाण मराठवाड्यातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथील डोंगर, परिसर आणि रम्य वातावरण यामुळे 12 महिने येरमाळ्यामध्ये भाविकांची गर्दी असते. या यात्रेच्या काळात ही गर्दी लाखोंच्या संख्येने असते आणि या यात्रेचे हिंदू धर्मशास्त्रामध्ये चांगले महत्त्व आहे. मराठी समाचारसाठी डॉक्टर सतीश महामन, तुळजापूर.